मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत असं सारंगी महाजन यांनी म्हटलेलं आहे। मुंडे बंधू भगिनी फक्त प्रॉपर्टीचे वारसदार असं सारंगी महाजन म्हणतात। बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार असल्याचं देखील महाजनांनी म्हटलंय। तर मुंडे बंधू भगिनी फक्त खंडणी वसुली करतात असंही वक्तव्य केलंय। कोण मुंडेंचे वारसदार आहेत? सर्वप्रथम मी असं सांगेन की मुंडेंचे वारसदार ना धनंजय आहे ना पंकज आहे। हे दोघंही वारसदार नाही आहे। हां, ते त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहे। गोपीनाथराव मुंडेंच्या प्रॉपर्टीचे मालमत्ताचे वारसदार हे दोन बहीण भाऊ असू शकतात, पण राजकीय वारसदार म्हणून त्यांना कुठेही जागा नाही इथे। त्यांचे खरे वारसदार बीडची जनता आहे। त्यांचे खरे वारसदार दुसरे जे आहेत, जे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे कार्यकर्ते निर्माण केले होते आणि त्यातून ते आज MLA MP आणि काय जे तयार झाले आहेत, मंत्रिपदापर्यंत गेलेले आहेत, ते खरे वारसदार आहेत। मुंडेंचे नातेवाईक ब्लड रिलेशन मधले हे वारसदार नाहीत। हे जे दोन बहीण भाऊ आहेत ना, हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात आणि ह्यांचं काम काय आहे? लोकांना त्रास देणे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करणे, लोकांना पैशासाठी मारणे। माझ्यासारख्या बाईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही। माझी पण जमीन हडप केलेलीच आहे आणि ह्या बहिणीला आता मजबूत खांदा हवा आहे म्हणून त्यांनी त्याच्यासोबत त्या धनंजय सोबत साटालोटा करून घेतलेला आहे। आणि हे दोन बहीण भाऊ त्या बीडमध्ये लोकशाही राजकारण सोडून हुकुमशाही राजकारण करतात। त्याच्यामुळे हे दोघंही वारसदाराच्या लायकीचे नाही आहेत। ॲक्च्युली ना, बीडच्या जनतेने यांना पाठीवर मारला ना, तर हे यांना 10,000 सुद्धा मतं मिळणार नाहीत। मी तुम्हाला सांगते, हे दोघंही बहीण भाऊ अशा तोंडावर आपटतील। मराठवाड्यांनी यांना पाठ फिरवली ना पूर्ण जनतेने, तर हे तोंडावर आपटतील। आतापर्यंत मागच्या पिढीपर्यंत कुठेही गोपीनाथराव आणि प्रमोद महाजन यांच्या घरातून मी सुद्धा येऊ शकले असते ना राजकारणामध्ये, आमच्या घरातल्या बायका येऊ शकल्या असत्या। आम्ही नाही आलो कारण आम्ही घराणेशाही नाही पुढे नेली। त्यांच्या पत्नी आहेत, त्या म्हणतात की खरा वारसदार हे धनंजय मुंडे आहेत म्हणून। ती तर तिच्या नवऱ्याचा बचाव करणारच ना। हा हलकट नालायक निघाला म्हणून काय झालं? तो ती तर तिच्या नवऱ्याचा बचाव करणार ना रे। करुणा मुंडे आज बोलायची वेळ काय येते बिचारीला? तू तिला सन्मानाने वागवत नाहीस म्हणून वेळ येते ना। तू जर तिला सन्मानाने वागवू शकत नाही तर तू इतरांना कसं जनतेला करशील रे? कसला वारसदार आलाय? अजिबात नाही। गोपीनाथरावांचं नाव हे अगदी डुबवून नामोनिशाण मोडून टाकतील। वाल्मिक कराड जे होते धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय, ते मात्र आता जेलमध्ये गेलेले आहेत। तरी देखील ह्या दोन बहीण भावांमुळे दहशती आली आहे। ते जेलमध्ये नुसते नावापुरते गेलेत। सगळे व्यवहार जेलच्या बाहेर चालू होतात। नक्की त्यांचे सगळे व्यवहार इकडून चालू आहेत। त्यांना व्यवस्थित टिफिन जातो, त्यांचं सगळं व्यवस्थित होतं जेलमध्ये। यांचा वरदा हस्त असल्याशिवाय होत नाही का? आणि बीडची जनता आजही दहशतीखाली आहे। बीडच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबलेलं नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन पवारसह अक्षय मंगणी, TV9 मराठी।